गोपीचंद पडळकरांचं आणखीन एक वादग्रस्त विधान. तरुण मुलींनी जिममध्ये जाण्यापूर्वी ट्रेनर पाहावा. जिममध्ये लव जिहादचं षडयंत्र सुरू. जिमला जाण्यापेक्षा मुलींनी घरीच योगा करावा. पडळकरांचा अजब सल्ला. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लढा सुरूच राहणार. मंत्री छगन भुजबळांचा इशारा. आजचा मोर्चा कुठल्याही राजकीय पक्षाचा नसल्याची दिली माहिती. बीडमध्ये आज ओबीसींची महाएल्गार सभा. मंत्री छगन भुजबळांच्या उपस्थितीत मेळावा. ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी पुकारणार एल्गार. नवनाथ वाघमारेंकडून प्रकाश साळुंकेंचा जब्या म्हणून उल्लेख. या जब्याने पोलीस प्रशासनावरती दबाव टाकून माऊलींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. नवनाथ वाघमारेंचा हल्लाबोल. मनसेच्या दीपोत्सवाचं आज उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार उद्घाटन. दीपोत्सवाच्या निमित्ताने ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार का, याकडे अवघ्या राज्याचं लक्ष. पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड. मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना 31,000 बोनस. ठाणे मनपा कर्मचाऱ्यांना 24,500 तर नवी मुंबई मनपा कर्मचाऱ्यांना 34,500 रुपये इतका बोनस जाहीर. नवी मुंबईच्या एपीएमसीत घाणेरड्या वातावरणात ड्रायफ्रूटवरती प्रोसेसिंग आणि भेसळ केमिकल टाकून ड्रायफ्रूटवरती प्रक्रिया केली जात असल्याचं समोर. दिवाळीच्या तोंडावरती धक्कादायक प्रकार उघडकीस. जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकरांना 10 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सापळा रचत मोठी कारवाई. स्थानिकांनी फटाके फोडून कारवाईचं केलं स्वागत. छत्तीसगड आणि महाराष्ट्रात 2 दिवसात 258 माओवाद्यांनी केलं आत्मसमर्पण. छत्तीसगडचा अबुजमाड आणि उत्तर बस्तर जिल्हा माओवाद मुक्त जाहीर. आज 150 पेक्षा जास्त माओवादी छत्तीसगड सीएम समोर करणार आत्मसमर्पण. गुजरात सरकारमधील सर्वच मंत्र्यांचे राजीनामे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलांनी राजीनामे केले मंजूर. आज नवीन मंत्रिमंडळाचं होणार शपथग्रहण. राहुरीचे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं अल्पशा आजारानं निधन. कर्डिलेंच्या निधनामुळे कुटुंबावरती शोककळा. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी आधीच 31,000 रुपयांचा बोनस पालिका प्रशासनानं जाहीर केलेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी बोनसमध्ये 2,000ची वाढ करण्यात आलेली आहे. पालिकेचे सुमारे 1.25 लाख कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना याचा फायदा होणार असल्यानं त्यांची दिवाळी गोड झाली आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावर सर्व एसी लोकल ट्रेन चालवण्यासाठी 2032 साल उजाडण्याची चिन्ह आहेत. रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा अंदाज वर्तवलेला आहे. त्यामुळे लोकल प्रवासात आणखी 6 ते 7 वर्ष प्रवाशांना घामटा निघणार आहे. ईपीएफओनं आपल्या कोट्यवधी पीएफ अकाउंट होल्डर्ससाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. ईपीएफओनं अलीकडेच झालेल्या बैठकीत पीएफचे पैसे काढण्यासंबंधित नियमांमध्ये काही बदल केलेले आहेत. नव्या नियमानुसार नोकरी सुटल्यानंतर 2 महिन्यात नव्हे तर 12 महिन्यानंतर पीएफचे पूर्ण पैसे काढता येतील. ग्रामीण आणि निमशहरी भागातील लोक आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमधून रेल्वेचं तिकीट काढू शकतात. जिथे रेल्वे स्टेशन दूर आहे किंवा ऑनलाईन बुकिंगला मर्यादा आहे तिथे नवी सुविधा उपयुक्त ठरेल. दिवाळी किंवा छठपूजा यासारख्या उत्सवात प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेनं ही गुड न्यूज दिली आहे. राज्यातील महसूल सेवकांचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारनं सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल सेवकांना तलाठी भरतीमध्ये प्राधान्य देण्याचं आश्वासन दिलंय. दिवाळी आणि आगामी काळातील लग्नसराईचा हंगाम तोंडावर असतानाच सोन्याच्या किमती दिवसागणिक नवा उच्चांक गाठतायत. तरी ग्राहकांच्या सोने खरेदीच्या उत्साहात मात्र तसूभरही फरक पडला नसल्याचं चित्र आहे. मात्र सोने खरेदीच्या पॅटर्नमध्ये बदल होत असून सोन्याच्या दागिन्यांऐवजी ग्राहक आता सोन्याचे बार आणि नाणी यांच्या खरेदीवर भर देत आहेत.
सोन्या चांदीच्या दुकानातील दर आणि मल्टी कमोडिटी एक्सचेंजचा दर या दोन्हीमध्ये 15 ते 20% फरक पडलाय. 20% प्रीमियम लावून चांदी बाजारात विकली जाते. एवढं करूनही सध्या बाजारात चांदी उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे. ऑनलाईनवर जर चांदी विकत घ्यायला जाल तर तिथे 1 किलो चांदीसाठी 2,50,000 रुपये दर आहे. कोकण रेल्वेवरील पावसाळी वेळापत्रक लवकरच समाप्त होणार असून 21 ऑक्टोबरपासून नियमित वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे दिवाळीमध्ये कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास वेगवान होईल आणि इच्छित रेल्वेगाडीच्या वाढीव फेऱ्यांमधून प्रवास करणं शक्य होईल. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये कोकण रेल्वेला 4,202 कोटी रुपयांचं उत्पन्न प्राप्त झालं असून 137 कोटी रुपये नफा मिळालेला आहे. कॉर्पोरेशननं 4,157 कोटींचे नवीन प्रकल्प सुरक्षित केल्याचं कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष संतोष कुमार झा यांनी सांगितलं. राज्य पोलीस दलातील अप्पर पोलीस महासंचालक, पोलीस सहआयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या येत्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे. तशी तयारी गृह विभागानं पूर्ण केली असून बदल्यांसाठी पात्र असलेल्या अधिकाऱ्यांच्या अंतिम यादीवर गृह विभागानं शेवटचा हात फिरवल्याची चर्चा आहे. नागपूर जिल्ह्यातील अपुऱ्या बसमुळे होणारा त्रास आणि ॲप बेस टॅक्सी चालकांच्या प्रलंबित मागण्यांमुळे बावनकुळे आक्रमक झालेत. नागपूर जिल्ह्याला अतिरिक्त बस द्या अशी मागणी बावनकुळेंनी परिवहन खात्याकडे केली आहे. ऐन दिवाळीमध्ये राज्यातील हवामानात मोठे बदल झाले असून उन्हाची तीव्रता खूप वाढली आहे आणि त्यामुळे उन्हात एकाच जागी खूप वेळ थांबू नका, कारण राज्याचा पारा 36 अंशांवर गेलेला आहे असा सावधानतेचा इशारा हवामान शास्त्रज्ञांनी दिलेला आहे. मुंबई शहरासह तलावाच्या क्षेत्रातील उकाड्यामध्ये वाढ झाल्यामुळे पाणीसाठ्यातही मोठी कपात झालेली आहे. गेल्या 14 दिवसात 25,841 दशलक्ष लिटर इतकी पाण्यामध्ये घट झाली असून पाणीसाठा 14,32,000 दशलक्ष लिटरवरून 14,06,000 दशलक्ष लिटरवर आलाय. पुणे सहकारी बँकेवर लावलेले सर्वसमावेशक निर्बंध रिझर्व्ह बँकेनं पूर्णपणे उठवले आहेत. त्यामुळे बँकेचे सर्व व्यवहार आता नियमितपणे सुरू होत असल्याची माहिती प्रशासक मंडळाच्या अध्यक्षा आणि सहकारी विभागाच्या सहाय्यक निबंधक प्रगती वाबळे यांनी दिली आहे. 65 कोटी रुपयांच्या मिठी नदी गाळ काढणी कंत्राट घोटाळ्यामध्ये अटक केलेल्या केतन कदम याला सत्र न्यायालयानं पुन्हा जामीन नाकारलाय. न्यायालयानं या गुन्ह्यात त्याचा थेट सहभाग असल्याचं निरीक्षण नोंदवलं. पोलिसांकडून पुणे शहरात 2,886 नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. दिवाळीमध्ये खोदाई बंदी केली असली तरी दिवाळीनंतर हे काम पुन्हा सुरू होणार आहे आणि त्यावेळी महापालिकेच्या विभागानं खोदाई कुठे करावी याचं मार्किंग केलं आहे. तिथूनच खोदाई करावी लागणार आहे. कोणते फटाके किती मोठ्यानं वाजतात याचा उल्लेख संबंधित फटाक्यांच्या उत्पादनावर नसेल तर त्यांच्या विक्रीवर बंदी आणावी. मुंबई महापालिका आणि पोलिसांनी या संदर्भातील कारवाई करावी अशी मागणी आवाज फाउंडेशननं केली आहे. सोशल मीडिया आणि ई स्पोर्ट गेमच्या नावाखाली काम करणाऱ्या ऑनलाईन जुगार आणि बेटिंग प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आलेली आहे. या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार आहे. राज्यातील सर्व महापालिकांनी त्यांच्या हद्दीतील एकूण मॅनहोलची संख्या आणि किती मॅनहोल संरक्षक जाळ्यांनी सुरक्षित आहेत याची माहिती सादर करावी असे आदेश उच्च न्यायालयानं दिलेले आहेत. डोंबिवली इथे गेल्या महिन्यात 13 वर्षांच्या मुलाचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर न्यायालयानं हे आदेश दिले. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये उघडलेल्या प्रधानमंत्री जनधन योजना खात्यांपैकी तब्बल 26% खाती सप्टेंबर 2025 अखेर निष्क्रिय अवस्थेमध्ये असल्याचं समोर आलेलं आहे. 1 वर्षापूर्वी हे प्रमाण 21% इतकं होतं. नागपूर जिल्ह्यामध्ये 87,169 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. लवकरच मदतीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. संत्रा, मोसंबी, सोयाबीन आणि कापूस पिकाला याचा सर्वाधिक फटका बसलाय. नागपुरातील आशीनगर झोनमधील सहाय्यक आयुक्त आणि झोनल अधिकाऱ्यांसह स्वच्छता निरीक्षक आणि जमादारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. दिवाळीच्या सणानिमित्त घराघरात साफसफाई आणि रंगरंगोटी होत असताना कर्मचाऱ्यांनी कामचुकारपणा केल्यानं पालिकेनं ही कारवाई केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्ट पंढरपूर कॉरिडॉरला जाहीर विरोध करण्यात आला. शिवतीर्थ येथे आयोजित केलेल्या पंढरपूर कॉरिडॉर विरोधी सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानं निवडणुकीपूर्वीच कॉरिडॉर विरोधी वातावरण तापलंय. 4 सदस्यीय प्रभाग पद्धतीवर आक्षेप घेणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये मतदारांच्या निवडीच्या अधिकारावर बंदी घालण्यात आल्याचा आक्षेप या याचिकेमध्ये घेण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये सप्टेंबरमध्ये झालेली अतिवृष्टी आणि महापुराचा फटका जिल्ह्यातील 7,64,173 शेतकऱ्यांना बसलाय. या नैसर्गिक संकटामध्ये 6,04,641 हेक्टरवरील पिकांचं 33% नुकसान झालंय. शेतीच्या नुकसानीपोटी सोलापूर जिल्ह्याला 867,37,63,855 रुपयांची आवश्यकता असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी राज्य शासनाला पाठवलाय.
गुजरातमध्ये आज मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांचा समावेश होणार असून विस्तारापूर्वी सर्व 16 मंत्र्यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडे आपले राजीनामे सादर केले. बिहारमधील किशनगंजमध्ये एआयएमचे उमेदवार तौसीफ आलम यांच्या नामांकन प्रक्रियेदरम्यान बिर्याणी खाण्यासाठी तुफान गर्दी पाहायला मिळाली. बिर्याणी पाहताच कार्यकर्ते बिर्याणी खाण्यासाठी तुटून पडले. महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा कणा मोडला गेलेला आहे. 2 दिवसात तब्बल 258 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय. नक्षलवाद्यांनी केलेल्या आत्मसमर्पणाबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी एक्सवरून पोस्ट केली आहे. अबूज अहमद आणि उत्तर बस्तर नक्षलमुक्त घोषित करण्यात आलंय, तर दक्षिण बस्तर देखील लवकरच नक्षलमुक्त होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. उन्नावमधील आग्रा लखनौ एक्सप्रेसवेवर भरधाव कारनं धडक दिल्यानं 2 परदेशी नागरिकांचा मृत्यू झालाय. 4 परदेशी नागरिक श्रावस्तीहून दिल्लीला जात होते, तर जखमी कार चालकाला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. राजस्थानमधील जैसलमेर बस अपघाताचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. बसला आग लागल्यानंतर प्रवाशांनी बसमधून उड्या मारल्याचं दिसून आलं. चंदीगडमध्ये एका भरधाव थार कारनं 2 बहिणींना चिरडलंय. यात एकाचा जागीच मृत्यू झालाय, तर दुसरी गंभीर जखमी झाली. जखमी मुलीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मध्य प्रदेशातील देवासमध्ये एका क्रेननं सायकल स्वाराला चिरडलं. हा दुर्दैवी अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. अपघातानंतर आरोपी क्रेन चालक फरार झालाय. मध्य प्रदेशच्या राजगडमध्ये पार्वती नदीच्या प्रवाहात एक बस अडकली होती. नदीवरचा पूल नादुरुस्त असल्यानं दुसऱ्या रस्त्यानं नदी पार करण्याच्या प्रयत्नात असताना ही बस अडकली. मध्य प्रदेशच्या देवासमध्ये 2 डिझेल टँकरला भीषण आग लागली होती. या आगीनंतर परिसरात जोरदार स्फोट झाला. अवैध डिझेल भरताना ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. उत्तराखंडमधील रुद्रप्रयागमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी असूनही चारधाम यात्रेसाठी भाविकांचं आगमन सुरूच आहे. आतापर्यंत 17 लाखांहून अधिक लोक केदारनाथ धाममध्ये पोहोचलेले आहेत. बांगलादेशातील चितगाव येथील एका कापड कारखान्यामध्ये भीषण आग लागली. खूप प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. रशियानं युक्रेनियन पॉवर स्टेशनवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. या हल्ल्यामुळे संपूर्ण युक्रेनमधील पॉवर ग्रीड विस्कळीत झाले. अनेक भागात ब्लॅकआउट झाल्याचं वृत्त आहे. युक्रेनच्या अनेक शहरांमध्ये रशियाचा लष्करी दबाव वाढला. युक्रेननं रशियाकडून डनिप्रो आणि डोनेस्क जवळील काही भाग परत मिळवल्याचा दावा केलाय. 2026च्या T20 विश्वचषकात खेळणारा 20वा संघ म्हणून UAE पात्र ठरलेला आहे. पूर्व आशिया पॅसिफिक पात्रता फेरीत जपानचा 8 गडी राखून पराभव केलाय. महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीमध्ये ऑस्ट्रेलियानं बांगलादेशला हरवलं. एकही विकेट न गमावता 199 धावांचं लक्ष्य गाठलं.